720 किलोमीटर लांबीचे वैभव लाभलेला महाराष्ट्र. 720 ही संख्या थोडी ओळखीची वाटते ना. महाराष्ट्र आणि अरबी समुद्र यांच्यातील नाते याच परिमाणात मोजले जाते. लाखो सजीवांचे अधिष्ठान असलेल्या समुद्रातील केवळ 9 ते 10% जीवांशी माणसाची आजपर्यंत ओळख झाली आहे. आपण वाचले, ऐकले व पाहिले नसतील असे जीव जलवर्णात आढळतात. रत्नागिरी जिल्ह्यातील असेच एक गाव, मंडणगड तालुक्याच्या शेवटचं टोकाचं गाव. तीनही बाजूंनी डोंगरांनी वेढलेले आणि 1/4 भाग समुद्र किनाऱ्याने वेढलेले हे गाव आपल्या कुशीत अनेक ऐतिहासिक गुपितं लपवून बसलं आहे. ऐतिहासिक हिम्मतगड किल्ल्याच्या बाजूला बाणकोट जवळून वाहणाऱ्या सावित्री नदीच्या खाडीच्या दक्षिण तीरावर वसलेले हे गाव. विस्तीर्ण समुद्रकिनारा लाभलेलं वेळास काही दशकांपूर्वी फारसे कोणाच्या खिचगणितेतही नव्हते. गेल्या दशकभरापासून वेळास जगाच्या नकाशावर येत आहे. ते तेथे येणाऱ्या ऑलिव्ह रिडले या दुर्मिळ कासवांमुळे. आज वेळासची ओळख कासवांचे गाव अशी झाली आहे. सागरी कासवांच्या ऑलिव्ह रिडले प्रजातीसाठी प्रसिद्ध असलेल्या वेळास गाव, तेथील कासव महोत्सव आणि या कासवांविषयी बरंचसं काही जाणून घेण्यासाठी आजचा हा व्हिडिओ बनवत आहे. कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्याची विनंती. सर्वायवल रेट यांचा फार कमी, म्हणजे 1000 पिल्लं जर जन्माला आली तर त्यातली 999 मारतात. अरे बाबा, एक पिल्लू मोठं होतं. सर्वायवल रेट कमी म्हणूनच हे काम आपल्याला करावं लागतं. इथे होत आहे बघा, 1000 कासवांच्या पिल्लांमध्ये मरण्याचं कारण म्हणजे त्यांची उष्णता, म्हणजे एडिटर स्कूप आहे. घालण्यापासून ते पिल्लू पाण्यात जाईपर्यंत सुरुवातीला माणूस होता आणि ती चोरून खायचा. मग कोल्हे, कुत्रे, रानडुकरं असतात किंवा ह्या बीचवरती तरस आणि बिबटे आहे, सो ते तर मादीलाच मारतात. सो ते झाल्यानंतर उठून अंडी त्यातनं पिल्लं बाहेर आली की पाण्यापर्यंत जाईपर्यंत मग खिडे खातात, हवेतले पक्षी खातात, हवेतले पक्षी, कुत्रे. पाण्यात गेली की मोठे मासे खातात त्यांना. एकदा अजून मोठी व्हायला लागली पाण्यात जाऊन की कोळ्यांच्या जाळ्यांमध्ये अडकणं, बोटीला आपटून पाठीला तडे जाणं, त्यांच्या इंजिनला आपटून त्यांचे पंख कापले जाणं, किंवा ऑइल स्पिल झाला तर पाण्यात जरी राहत असले तरी श्वास ते हवेत घेतात. अशा पाण्याच्या सरफेसला डोकं बाहेर काढताना ऑइल जातं ना, गुदमरून मारतात. किंवा प्लास्टिकच्या ट्रान्सपरंट आणि पांढऱ्या बॅगा ज्या वेळेला पाण्यात तरंगतात, कॅरी बॅग, तर त्या जेलीफिश सारख्या दिसतात. जेलीफिश त्यांचं आवडतं खाणं आहे. अच्छा, जेलीफिश ते समजून प्लास्टिक खातात. सुरुवातीला आपल्याला मेलेली मिळाली तशी कासव, आपण 1/2 किलोपर्यंत प्लास्टिक काढलं त्यांच्या पोटात. म्हणून 2008ला पहिल्यांदा दापोली तालुक्यात तिथल्या तहसीलदारांकडून आपण प्लास्टिक बंदी करून घेतली. म्हणजे तेव्हा लिटरली तहसीलदार साहेब आमच्याबरोबर फिरून त्यांनी छापे टाकलेले दुकानांमध्ये कोण प्लास्टिक विकतंय ते बघायला. तर इथून सुरुवात झाली आणि मग हळूहळू ते महाराष्ट्रभर सगळीकडे व्हायला लागले की आता प्लास्टिक बंदी करायची. त्याचं कारण तेवढं. आणि ह्या सगळ्यांना दिव्यातनं गेल्यानंतर हजारात एकच होतं. हे आपल्याला यावर्षी मिळालं बघा, कधी 15 नोव्हेंबरला नेस्टिंग खरं सुरू होतं, पण गेली 2 वर्ष ते डिसेंबरला झालं. त्याच्यामुळे दुसरं घरटं आपलं डायरेक्ट 21-12चं. दीड मेजर फरक आहे. वातावरणातल्या बदलांमुळे त्यांचा नेस्टिंग पिरियड पुढे जायला लागला. आता ह्याला 25 दिवस झाले असते ना. 102 नाही, ही पहिली जी लाईन आहे ना सगळी, ती अगदी पार 17 नंबरपर्यंत त्यातनं पिल्लं येऊन झालेली आहे. अच्छा, आता 18 नंबरपासून सुरुवात आहे. जवळजवळ 18-19 आटपत आलंय, पण आपण तरीही वाट बघतो. पिल्लं एकदा घरटं उघडलं की 4 दिवस पिल्लं येतात त्यातून. पण आपण तरीही पुढचे 2-4 दिवस त्याच्यावरती टोपलं ठेवतो की एखादं चुकलं मागलं राहिलं वर येतं, म्हणून ते ठेवलेलं आहे. मधली जी लाईन आहे 21-22, तिथनं आता पिल्लं यायचे चान्स आहेत. आणि 24, 25, 26, 27, 28, 27पर्यंत ही घरटी आता उघडायची. या 1-2 दिवसामध्ये त्यातनं पिल्लं बाहेर येतील, ते नाही सगळं ओपन होईल. आणि त्याच्या पुढची लाईन आहे ती अजून पुढे, म्हणजे साधारण आता ही 22 नंबरच्या मागची पाटी कोरी आहे बघा, ते काल मिळालेलं आहे. अच्छा, सो ते साधारण 15-20 मे पर्यंत आहे. मग अशा वेळेला जर तापमान 33 डिग्रीच्या वर गेलं तर सगळी अंडी खराब होती. म्हणून मग हे शेडनेट लावायचं, इथे तापमान कंट्रोलमध्ये ठेवायचं. बरोबर. म्हणून मग जी नेस्ट ओपन आहेत त्याच्यावर टोपली ठेवून त्याच्यावर गोंडा टाकायला लागतो की जेणेकरून खाली हीट जाणार. वाळू काळी आहे, डबल हीट घेते ती, त्याच्यामुळे त्यांना वाचवण्याचा. पाणी टाकतं का ह्याच्यावर? पाणी नाही टाकत, लावत नाही का? नाही, वाळू घट्ट झाली ना तर पिल्लं वर नाही येऊ शकत. त्याच्यामुळे तो काहीच करता येत नाही प्रकार आपल्याला. इव्हन पाऊस आला तर तिथे प्लास्टिक ठेवले बघा, आपल्याला सगळ्या काठ्या आडव्या करून ह्याच्यावर प्लास्टिक टाकावं लागतं. सरफेस हार्ड झाला कमी झाले तसं आहे. त्याच्यामुळे ते त्यांना अजिबात काही करू द्यायचं नाही. म्हणजे पावसाला सुद्धा नाही, निसर्गाला सुद्धा काही नाही. थोडं आपण इंटरफेअर करतो कारण
पूर्वी ह्या नाही बऱ्याच गावातल्या लोकांनी अंडी चोरून खाल्ली आहेत. मग आता ती वाचवायला पाहिजेत तर मग वाचलीच पाहिजेत म्हणून मग काही करायचं पण ती वाचवायची, पण नैसर्गिक पद्धत. इन्क्युबेटर बॉक्स लावणं वगैरे हा प्रकार अजून नाही केला. अजून त्यांची संख्याच वाढवायला बघतो आपण. हळूहळू भविष्यातले ते प्रयोग आहेत, कारण असं जर एक एक महिना त्यांचा नेस्टिंग पिरियड जर पुढे गेला, बरोबर, वातावरण जसं बदललं तर मग ते करावंच लागेल. कारण ह्याच्यामध्ये तापमानावरती ठरतं नर जन्माला येईल का मादी. अच्छा, म्हणजे कमी तापमान असतं, साधारण 26 डिग्री ते 32-33 डिग्री पर्यंत तापमान लागतं उगवणीला. 26 ते 28-29 डिग्री पर्यंत जन्माला येणारे नर असतात आणि 28-29 पासून 32-33 पर्यंत जन्माला येतात त्या माद्या असतात. त्याच्यामुळे हे जे चक्र आता पुढे जातंय इथे नरांची संख्या कमी आणि माद्यांची जास्त होईल आणि ते निसर्गाला धोकादायक आहे. कारण यांच्यामध्ये मेटिंगच्या वेळेला 1:4 रेशिओ आहे. म्हणजे एक मादी असेल तर मागे 4 नर असतात तिच्या. So ते मेटिंग, कारण ती त्याच्यात सुद्धा सक्षम नर ती त्यातला एक्सेप्ट करते, तेव्हा कुठे ती एका सीझनला 2 किंवा 3 वेळेला अंडी देऊ शकते. बरं. तर त्याच्यामुळे नरांचाही रेशिओ तेवढाच महत्वाचा आहे, तेही जन्माला आलेच पाहिजे. आणि एका साधारण किती अंडी देते कमीत कमी? 80 ते 150. म्हणजे मी माझ्या अनुभवामध्ये ह्या किनाऱ्यावरती 176 एका मादीची अंडी गोळा केली आहेत. याच वर्षी मी गुहागरला 184 एका मादीची गोळा केली. बरं. ती जी घरटी आहेत किंवा ती पुढची आहेत त्याच्यावर बिलकुल पाय देऊन चालणार. प्रत्येक काठीच्या पुढे बघा तुम्हाला कुठे पाय पडलेला दिसणार नाही, तिथे पाय नाही द्यायचा. जी मुलं काम करतात ती म्हणजे डिपार्टमेंटची माणसं सुद्धा आली तर तिथे उभं करतो आम्ही त्यांना. त्यांना माहिती नसतं की कुठे पाय द्यायचं. बरोबर. गार्ड आहे आमचा, त्याला माहिती काम केलं आहे. गार्ड आतमध्ये फिरतो सगळीकडे, कारण त्याला माहिती आहे अंडी कुठे ठेवली. बाकी कोणी नाही, म्हणजे फॉरेस्टर जरी आले तरी तेही बाहेरच थांबतात. मला माहिती आहे कुठे कुठे ठेवलेली आहे, त्याच्यामुळे मी वेळ पडली तर आज जातो. कारण अभी यहाँ पर बास्केट उठाकर देखा जाएगा, जो भी हैचलिंग रेत पर पूरा बाहर आया होगा उसी को हम पानी के पास लेकर जाएंगे, वहां पर रेत में उसे रखा जाएगा, लकीर खींची जाएगी. अभी लोग कम है इसी वजह से बैरिकेड्स नहीं लगाएंगे हम. लकीर खींची जाएगी, लकीर के बाहर आप सबको खड़े रहना है. हमारे वॉलेंटियर्स और ये बच्चे वहां पर अंदर जाएंगे, लेकिन एक बार ये बच्चे पानी में चले गए तो आधे घंटे तक या 15-20 मिनट तक किसी को भी पानी के अंदर नहीं जाना है, क्योंकि लहर से ये बच्चे वापस आकर हमारे ही पैर के नीचे आ सकते हैं. मोबाइल और कैमरा से फोटो तो खींच लो, लेकिन फ्लैशलाइट वेळास किनाऱ्यावर कासवे प्रजननासाठी येतात याची सर्वप्रथम नोंद घेतली ती चिपळूणच्या सह्याद्री नेचर कन्झर्वेशन या संस्थेने. वर्ष 2002मध्ये सह्याद्री निसर्ग मित्र संस्थेने या कासवांच्या संवर्धनासाठी संघटित स्वरूपात आणि शास्त्रीय पद्धतीने काम सुरू केले. या संस्थेचे कार्यकर्ते, वेळासचे गावकरी आणि वन खात्याचे अधिकारी यांच्या एकत्रित प्रयत्नातून वेळास कासव संवर्धनाचा कार्यक्रम सुरू झाला. सुमारे 10-11 वर्ष संवर्धनाचे काम केल्यानंतर ही जबाबदारी आज सह्याद्रीने वेळासच्या ग्रामस्थांकडे सोपवली आहे. आज वेळास गावात ग्रामपंचायत, वन्य संवर्धन समिती आणि निर्मल सागर तट या 3 संस्था एकत्र मिळून कासव संवर्धनाचे काम करतात. या कामात आत्तापर्यंत गावचेच रहिवासी मोहन उपाध्ये आणि त्यांचे सहकारी हेमंत सालदूरकर आणि इतर ग्रामस्थ संवर्धनाची धुरा वाहत आहेत. कासवांच्या प्रजननाचा कालावधी साधारणतः नोव्हेंबर ते मार्च हा असतो. या कालावधीत कासवांची मादी समुद्र किनाऱ्यावर येते. बहुतेक वेळेला ही मादी मध्यरात्री किनाऱ्यावर येते. भरतीची वेळ या कासवांना सोयीची असते. भरती ओहोटीची गणिते जुळवून या माद्या किनाऱ्यावर येतात. किनाऱ्यावर आल्यानंतर पाण्यापासून अंदाजे 50 ते 80 मीटर अंतरावर सुमारे 1.5 ते 2.5 फूट खोल खड्डा करून मादी अंडी घालते. या खड्ड्यावर पुन्हा आपल्या वल्ह्यासारख्या पायांनी रेती लोटून ही मादी पुन्हा समुद्रात निघून जाते, कधीही न परतण्यासाठी. अंडी घालून कासवे समुद्रात परत जातात, रेतीवर एक वैशिष्ट्यपूर्ण नक्षी रेखाटून. या माद्या अंडी घालून समुद्रात परत गेल्या की कासव संवर्धनाचे काम सुरू होते. नोव्हेंबर ते मार्च या काळात दररोज पहाटे संवर्धनाचे काम करणारे कार्यकर्ते किनाऱ्यावर येतात. रात्री कासवांनी घरटे करून अंडी घातली की 2 ते 3 तासाच्या कालावधीतच ही घरटी शोधून त्यामधील अंडी ही सुरक्षित ठिकाणी हलवावी लागतात. कासवांनी किनाऱ्यावर केलेल्या एक विशिष्ट प्रकारच्या नक्षीचा माग काढत ही घरटी शोधावी लागतात. असे घरटे सापडल्यानंतर त्या घरट्याचा आकार, त्याची लांबी,
खोली याच्या सविस्तर नोंदी घेतल्या जातात. त्यानंतर त्या घरट्यातल्या अंड्यांची नोंद केली जाते. नंतर ही अंडी हलक्या हाताने कासव संवर्धन केंद्रात आणली जातात. तिथे पुन्हा तेवढ्याच खोलीचा खड्डा करून त्यात ही अंडी व्यवस्थित पुरली जातात. अंडी पुरल्यानंतर त्या घरट्यावर सापडले तो दिवस आणि तारीख लिहिली जाते आणि अंदाजे अंड्यातून पिल्ले कधी बाहेर येतील याचा दिनांकही लिहिला जातो. कासवाची मादी जेव्हा अंडे घालत असते तेव्हा ती या अंड्याभोवताली एक विशिष्ट प्रकारचा स्राव त्या घरट्यात आणि रेतीत सोडत असते. त्या स्रावामुळे अंड्यांचे बुरशीपासून संरक्षण होते. त्यामुळे अंडी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलवताना घरट्यातील हा श्राव मिश्रित मातीही हलवावी लागते, जेणेकरून अंड्यांना नैसर्गिक संरक्षण मिळेल. अंड्यांची संख्या अधिक असली की पिल्ले बाहेर येण्याच्या वेळी कासव महोत्सवाचे आयोजन केले जाते. सकाळ संध्याकाळ येणारे पर्यटक कासव बघण्यासाठी नक्कीच उत्सुक असतात. पिल्ले समुद्रात सोडत असताना ती बघण्यासाठी आणि फोटो काढण्यासाठी लोकांची अक्षरशः झुंबड उडते. या दरम्यान निवास व भोजन व्यवस्थेतून गावकऱ्यांसाठी रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. कासव संवर्धन पाहण्यासाठी आणि अथांग अरबी समुद्र अनुभवण्यासाठी समुद्रकिनारी असलेल्या वेळास गावाला एकदा नक्कीच भेट द्यायला हवी. धन्यवाद.